नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामचंद्र तुकाराम मालुसरे, शिक्षण सेवक, कराड नगर परिषद शाळा क्रमांक 3. मी आज आपल्याला इंग्रजी विषयाचे व्याकरण शिकवणार आहोत. त्या व्याकरणाचा महत्त्वाचा भाग तो म्हणजे आर्टिकल्स. तर हा आर्टिकल्स हा भाग शिकत असताना आपल्याला त्याबद्दल बरेच नियम आहेत. ते नियम जाणून घेण्या अगोदर आर्टिकलचं एवढं महत्त्व काय आहे तर 5वी स्कॉलरशिपपासून अगदी 4थी 6वी 7वी सगळ्यांना इंग्लिश ग्रामरमध्ये आपल्याला आर्टिकल्सवरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळं आर्टिकल हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आर्टिकल विषय जाणून घेण्या अगोदर काय बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर पाहिजे. कोणत्याही भाषेचं नॉलेज किंवा ज्ञान घेण्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं त्या भाषेबद्दल माहिती असावं ते म्हणजे त्याचे अल्फाबेट्स. हे अल्फाबेट तुम्ही पहिलीपासून ते आजपर्यंत शिकत आला. इंग्रजी विषयाचं ज्ञान तुम्हाला आहे. त्यामुळं इंग्रजीमध्ये किती अल्फाबेट्स आहेत याचा प्रश्न तुम्हाला जर विचारला तर तुम्ही नक्की सांगा की 26 अल्फाबेट्स आहेत. हाऊ मेनी अल्फाबेट्स इन इंग्लिश? 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश. 26 अल्फाबेट्स आहेत. या अल्फाबेट्सचे आपल्याला दोन प्रकार पडतात. देअर आर 2 काइंड्स ऑफ द अल्फाबेट्स. Which are they? First one is vowel and second consonant. These are 2 type of alphabets. So what is mean by vowel and what is mean by consonant? Vowel म्हणजे त्याला मराठीमध्ये स्वर असं म्हटलं जातं आणि कॉन्सनंट्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये व्यंजन असं म्हटलं जातं. तर वॉवेल कोणाला म्हणायचं? अ स्पीच प्रोड्युस्ड बाय ह्युमन बिईंग वेन द ब्रीथ आउट थ्रू द माउथ इज बिईंग विदाउट ब्लॉक्ड बाय द टीथ, टंग अँड लिप. इट्स कॉल्ड अ वॉवेल. तर मराठीमध्ये व्याख्या कशी होईल की ज्या वेळेला संभाषण साधण्यासाठी आपण काय ध्वनींची निर्मिती करतो आणि ह्या ध्वनींची निर्मिती केल्यानंतर हे ध्वनी ज्या वेळेला बाहेर येतात त्यावेळेला जे आपली जीभ आहे, टंग म्हणजे जीभ, लिप म्हणजे ओठ आणि टीथ म्हणजे दात, याच्यावरती जी हवा बाहेर पडते ती कुठेही ब्लॉक केली जात नाही, कुठे अडवली जात नाही. त्यालाच म्हणायचं वॉवेल. देअर आर 26 अल्फाबेट इन इंग्लिश. हाऊ मेनी वॉवेल्स इन इंग्लिश? करेक्ट, 5 वॉवेल्स इन इंग्लिश. विच आर दे? ए, ई, I, O, U. These are vowels in English. These are 5 vowels. So what is mean by consonants? Is totally opposite of vowel. A speech sounds produced by humans when that sounds out through the mouth is blocked by tongue, teeth and lips. It's called consonant. म्हणजेच आपण संभाषण साधण्यासाठी काही ध्वनींची निर्मिती करतो आणि ही ध्वनी ज्या वेळेला आपल्या तोंडातून बाहेर पडतात त्यावेळेला ते दात, जीभ आणि ओठ याला कुठेतरी ब्लॉक म्हणजे कुठेतरी अडथळा येतो आणि या अडथळ्यातून जे ध्वनीची निर्मिती होते त्यालाच कॉन्सनंट असं म्हणायचं. इंग्लिशमध्ये हाऊ मेनी कॉन्सनंट इन इंग्लिश? देअर आर 21 कॉन्सनंट्स इन इंग्लिश. विच आर दे? बी, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y and Z. These are consonants, 21 consonants in English. So most important thing that which are the alphabet and what they make sound. So you also learn in previous lecture how the vowel pronounce and how the consonant also pronounce. पाठीमागचा जे तास आपल्याला झालेला आहे यामध्ये तुम्ही शिकला आहात की वॉवेलचं कशा प्रकारे साऊंड्स तयार होतात, कॉन्सनंटचे कशा प्रकारे साऊंड्स तयार होतात, म्हणजे कशा प्रकारचे ध्वनी तयार होत असतात. वॉवेल मध्ये एचा
5 प्रकारे ध्वनी तयार होतात. ॲ, अ, आ, ए, आणि अ अशा प्रकारचे साऊंड्स तयार होतात. ईचे कोणत्या प्रकारे साऊंड्स तयार होतात? ऱ्हस्व ई, दीर्घ ई आणि ए. त्याचप्रमाणे आयचे आय, अ, ई अशा प्रकारे साऊंड्स तयार होतात. अशाच प्रकारे ओचं ओ, आव, अ, अशा प्रकारे साऊंड्स. म्हणजे हे साऊंड सुद्धा तुम्हाला ज्या वेळेला हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, हे नॉलेज असल्याशिवाय आपल्याला आर्टिकल समजणार नाही. म्हणून या आपल्याला गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. हे आपण आता अल्फाबेट्समध्ये बघितले. 5 देर आर 5 व्हॉवेल्स अँड 21 कॉन्सोनंट इन इंग्लिश. नाऊ वी आर गोइंग टू लर्न आर्टिकल्स. आता आपण आर्टिकलला खरी शिकायला सुरुवात करतोय. हाऊ मेनी आर्टिकल्स इन इंग्लिश? देर आर ओनली 3 आर्टिकल्स इन इंग्लिश. विच आर दे? ए, एन and the. These are 3 articles. So these articles, how they form, त्यांची निर्मिती कशी झाली याविषयी थोडी माहिती पाहूया. ए आणि एन या 2 आर्टिकलची निर्मिती वन पासून झालेली आहे आणि द या आर्टिकलची निर्मिती दॅट पासून झालेली आहे. आता ए आणि एन यांची वन पासून, वनचा अर्थ होतो एक, म्हणजे ए आणि एन याचा अर्थ एक असा होतो. तर द याची निर्मिती दॅट पासून झालेली आहे. मग याचा उच्चार किंवा याचा अर्थ ते, तो किंवा ती अशा प्रकारे होतो. परंतु जर आपण नुसतं ए, एन किंवा द असं सेपरेट लिहिलं तर याला कोणताही अर्थ नाही. हे कोणाच्या तरी सामान्य नामाच्या अगोदर यावं लागतं, त्यावेळेला विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की आर्टिकल्स आपण पाहतोय 3 आर्टिकल्स आहेत, पण याचे सुद्धा प्रकार पडतात. देर आर 2 टाइप ऑफ आर्टिकल्स इन इंग्लिश. विच टाइप दे? सो फर्स्ट टाइप ऑफ आर्टिकल्स इज indefinite articles and definite articles. Definite and indefinite, there are 2 type of articles. So which are the independent articles? A and an is indefinite articles and the is definite articles. Indefinite म्हणजे अनिश्चित, आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. आणि डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित. अशा 2 प्रकारचे आर्टिकल्स आहेत. तर आता यानंतर आपल्याला या आर्टिकल्स बद्दल दुसरी माहिती घेत असताना आपले हे आर्टिकल्स कसे वापरायचे किंवा कोणत्या ठिकाणी वापरायचे याबद्दल आपण आता माहिती पाहूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आर्टिकल्स केव्हा वापरायचे, हाऊ टू यूज, वेन यू यूज आर्टिकल्स. सो फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट कॉमन नाउन ऑब्लिक सिंग्युलर, these are 2 most important thing when you use article. ज्यावेळेला आपण आर्टिकलचा यूज करू, वापर करू, तेव्हा या 2 या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आर्टिकल कुठं वापरायचं तर आर्टिकल आपल्याला कॉमन नाउन असावी आणि कॉमन नाउन असल्यानंतर ती कॉमन नाउन सिंग्युलर असावी. आता कॉमन नाउन म्हणजे मराठीमध्ये याला काय म्हटलं पाहिजे? सामान्य नाम. आता नाम कुणाला म्हणायचं याबद्दल आपण पाठीमागच्या इथेमध्ये किंवा आता चालूमध्ये मी शिकला असा. सामान्य नाम आणि सिंग्युलर म्हटल्यानंतर मराठीमध्ये त्याला आपण एकवचन म्हणू. म्हणजे ज्या वेळेला आपण आर्टिकल यूज करणार आहोत ते कॉमन नाउन असावं आणि ते सिंग्युलर असावं. जर ते प्लुरल असेल तर आपल्याला आर्टिकल यूज करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल आता नाम कुणाला म्हणायचं? अ वर्ड विच इज यूज्ड टू नेम ऑफ थिंग्स, पर्सन अँड ॲनिमल्स, इट्स कॉल्ड अ नाउन. म्हणजे आपण एखाद्या वस्तू, व्यक्ती आणि पदार्थ असतील या सगळ्यांना आपण जे एखाद्या नावानं संबोधतो
त्यालाच काय म्हणतात, नाउन असं म्हणतात. त्यातला कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम हा आपल्याला घटक महत्त्वाचा आहे. सामान्य नाम असेल आणि सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी आर्टिकलचा यूज होतो. आता एक कॉमन नाउन मी घेतो, ट्री. ट्री हे कॉमन नाउन आहे आणि हे कॉमन नाउन असेल असं जर तुम्हाला आलं परीक्षेमध्ये तर याच्या पुढे आर्टिकलचा आपण यूज करता येतो. म्हणजे आपण इथे ए ट्री असं पण म्हणून हे आपण आर्टिकल यूज केलं. आर्टिकल हे नेहमी सामान्य नामाच्या अगोदर आपल्याला यूज करायचं आहे. त्यानंतर ते सिंग्युलर असावं. हे सिंग्युलर आहे. ट्री म्हणजे एक झाड. आता जर आपण इथं ट्रीज असेल, TREES, ट्रीज, ट्रीज म्हणजे अनेक झाड, या ठिकाणी मात्र आपल्याला आर्टिकल यूज करता येणार नाही. म्हणजे दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला असाव्या, ते कॉमन नाउन असावं आणि सिंग्युलर असावं. प्लुरलमध्ये त्याचा आपल्याला यूज करता येत नाही. आता आपण अँड या आर्टिकलचा यूज शिकूया. यूज ऑफ अँड. अँड आपण कधी यूज केलं पाहिजे याबद्दल आता आपण माहिती घेऊया. त्याच्या अगोदर मी काही एक्झाम्पल्स इथे लिहितो आणि एक्झाम्पल्स कडून आपण नियमाकडे जाऊया. मग आपल्याला नक्की समजेल की अँड हे आर्टिकल आपण कधी वापरलं पाहिजे. आता इथे मी काही एक्झाम्पल्स लिहितो. हे बघा, मी या ठिकाणी 5 एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. पहिला आहे अँड, ANT अँड, APPA ॲपल, EGG एग, OX ऑक्स, अम्ब्रेला अँड आईस्क्रीम. दीज आर 5 एक्झाम्पल्स. आता या ठिकाणी आपल्याला असं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, यूज करेक्ट आर्टिकल्स म्हणजे योग्य उपपदाचा वापर करा. तर या ठिकाणी बघा ANT अँड आहे म्हणून या ठिकाणी मी अँड हे आर्टिकल्स लिहिणार. या ठिकाणी ॲपल आहे, याला सुद्धा मी अँड हे आर्टिकल लिहिणार. EGG एग, एक म्हणजे अंडे, या ठिकाणी सुद्धा मी अँड हे आर्टिकल लिहिणार. असंच ऑक्सला सुद्धा अँड, अम्ब्रेला सुद्धा अँड आणि इकडे आईस्क्रीम आपण लिहिलेली आहे, याला सुद्धा अँड हे आर्टिकल यूज करा. आता का करणार तर पहा, तुम्हाला या ठिकाणी मी वॉवेल्स लिहिलेले आहेत, त्याचबरोबर इथं कॉन्सनंट सुद्धा लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी अँड आहे, या शब्दाची सुरुवात ए ने होत आहे. या ठिकाणी ॲपल आहे, याची सुद्धा सुरुवात ए ने होत आहे. इथं एग आहे, या ठिकाणी या शब्दाची किंवा या कॉमन नामची सुरुवात ई ने होत आहे. या ठिकाणी ऑक्स आहे, या शब्दाची सुरुवात ओ ने होत आहे. त्याचबरोबर अम्ब्रेलाचा सुरुवातीला यू आहे, आईस्क्रीमचा सुरुवातीला आय आहे. म्हणजे सगळे जर तुम्ही लक्ष दिलं इकडं वावेलकडं, या सगळ्या काय आहेत, वावेल्स आहेत. म्हणजे ज्या यावरून आपल्याला एक नियम सांगता येईल की ज्या सामान्य नावाची सुरुवात स्वराने होत असेल तर त्यापूर्वी कोणतं आर्टिकल यूज केलं पाहिजे, अँड हे आर्टिकल यूज केलं पाहिजे. इंग्लिशमध्ये जर आपण सांगायला गेलो तर आपल्याला सांगता येईल, इफ द कॉमन नाउन बिगिन्स विथ वावेल देन आर्टिकल अँड इज यूज्ड. म्हणजे ज्या वेळेला सामान्य नामाची सुरुवात या कोणत्या तरी स्वराने होत असेल तर त्याच्यापूर्वी आपल्याला अँड हे उपपद वापरावं लागेल. म्हणजे तुम्हाला तुमची कन्सेप्ट आता क्लिअर झाली असेल की ज्या वेळेला सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने होत असेल, स्वर किती आहेत एकूण 5, आपण आता पाठीमागं पाहिलं AEIOU, हे जर कोणत्याही सामान्य नामाच्या सुरुवातीला असतील तर आपल्याला अँड हे आर्टिकल वापरावं लागेल. आता ए आर्टिकल कधी वापरायचं याबद्दल आपण माहिती घेऊ. आता आपण आर्टिकल ए कसं यूज करायचं, कोणत्या वेळेस यूज करायचं
नाऊ वी आर गोइंग टू लर्न वेन वी यूज आर्टिकल ए. म्हणजे आपण आता पाहणार आहोत की आर्टिकल ए किंवा आर्टिकल अ कधी वापरायचं. तर या ठिकाणी मी काय एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. आता एक्झाम्पल म्हणून आपण नियमाकडे जाऊया. कॅट, बॅट, बॉल, फिश, डॉल, ट्री हे एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत. तर या एक्झाम्पल्सच्या पूर्वी आपल्याला आर्टिकल ए यूज करायचं आहे. कॅट, बॅट, बॉल, ट्री, डॉल, फिश अशा प्रकारे. आता मी काय यूज केलं असेल तर पहा, कॅट या वर्डची बिगिन्स किंवा सुरुवात ही सी न होत आहे. सी एक कॉन्सनंट आहे म्हणजे व्यंजन आहे. बॅट इथं मी लिहिलेलं आहे. बॅट या वर्डचा बिगिन्स किंवा सुरुवात ही कशाने होत आहे? बी ने होत आहे. बी हे सुद्धा काय आहे? कॉन्सनंट आहे. याचप्रमाणे इकडं बी हे कॉन्सनंट आहे, एफ सुद्धा कॉन्सनंट आहे, डी सुद्धा कॉन्सनंट आहे आणि टी सुद्धा कॉन्सनंट आहे. म्हणजे ज्या शब्दाची, ज्या कॉमन नाउनची सुरुवात ही कॉन्सनंटने होत असेल तर त्याच्यापूर्वी आपल्याला आर्टिकल ए यूज करावं लागेल. हेच आपल्याला इंग्लिशमध्ये कसं सांगता येईल? इफ द कॉमन नाउन बिगिन्स विथ कॉन्सनंट द आर्टिकल ए इज यूज्ड. ज्या वेळेला कोणत्याही सामान्य नामाची सुरुवात ही कॉन्सनंटने होत असते म्हणजे व्यंजनाने होत असते, त्यावेळेला आपल्याला आर्टिकल ए यूज करावं लागेल. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की ज्या वेळेला वॉवेल्स असतील त्यावेळेला ॲन आर्टिकल यूज करायचं आणि ज्या वेळेला कॉन्सनंट असेल त्यावेळेला मात्र आर्टिकल ए यूज करावं लागतं. आता यानंतर आपल्याला काय याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे अपवाद, की या नियमामध्ये थोडंसं ते बसत नाही असे एक्सेप्शन आपल्याला तर पाहिजे. याला आपण एक्सेप्शन असं म्हणू. एक्सेप्शन ज्याला मराठीमध्ये आपण असं म्हणतो अपवाद. या कुठेतरी आपण दोन नियम शिकलो आहोत की कोणत्याही कॉमन नाउनच्या सुरुवातीला, सामान्य नामाच्या सुरुवातीला जर वॉवेल्स असतील तर ॲन यूज करायचं आणि जर कॉन्सनंट असेल तर मात्र आर्टिकल ए यूज करायचं. हा आपण नियम पाहिला आहे, पण या नियमाला कुठेतरी अपवाद आहेत. त्याची एक्झाम्पल्स आता मी इथं लिहितो. पहा, या ठिकाणी मी 3 एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. युनिट, युनिव्हर्सिटी अँड 1 रुपी नोट. दीज आर 3 एक्झाम्पल्स. तुम्ही या कॉमन नाउनच्या सुरुवातीला ज्याची सुरुवात कशाने झालेली आहे ते युनिट म्हणजे युनं झालेली आहे. या ठिकाणी युनिव्हर्सिटी म्हणजे सुद्धा युनं झालेली आहे. या ठिकाणी 1 रुपी नोट, 1 रुपयाची नोट, याची सुरुवात ओनं झालेली आहे. म्हणजे यू आणि ओ हे काय आहे? तो वॉवेल्स आहे. या ठिकाणी ओ आणि यू वॉवेल्स आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल आता सर तुम्ही आम्हाला नियम सांगितला, मग या नियमानुसार या ठिकाणी ॲन हे आर्टिकल लिहिलं पाहिजे. कारण काय आहे इथं? यू आहे, यू हा वॉवेल आहे. आपला नियम सांगतो की ज्या कॉमन नाउनच्या, सामान्य नामाच्या पूर्वी जर वॉवेल्स असतील तर आपल्याला ॲन हे आर्टिकल यूज करावं लागतं. जर तुम्ही म्हणाल माहिती ॲन लिहिलं पाहिजे, ॲन हे बरोबर आहे का? तर नाही, हे चुकीचं आहे. हे काय ठराविक सामान्य नाम आहे, हे या नियमाला अपवाद आहे. आता पहा, इथं सुरुवातीला जरी आपल्याला जे वॉवेल्स असल्या तरी याचा प्रोनाउन्स किंवा याचे साऊंड कसे तयार होतात पहा. युनिट म्हणतोय, युनिट, आपले युनिट शब्द उच्चारताना, किंवा युनिव्हर्सिटी म्हणताना युनिव्हर्सिटी असं म्हणतो. यू म्हणतो, यू म्हणजे य पहिल्यांदा येतोय. आता य हा शब्द काय आहे? हा जो वर्ण आहे तो मराठीमध्ये, तर तो एक व्यंजन आहे. या ठिकाणी व असं उच्चार होतोय, वन. वन सुद्धा व हा वर्ण मराठीमधला व्यंजन आहे. अगदी त्याचप्रमाणे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला पाठीमागे सांगितलं की वॉवेल्स आहेत, वॉवेलचे वेगवेगळे साऊंड्स आहेत.
आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये ते तुम्ही अभ्यासलेलं आहात की प्रत्येक वॉवेलचे वेगवेगळे साऊंड्स तयार होतात. एचा वेगळा साऊंड आहे, ईचा वेगळा, त्याचे 4 ते 5 साऊंड्स आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास केला असेल. मग ज्या वेळेला इथं साऊंड्स महत्त्वाचे आहेत, त्याचे उच्चार प्रोनाऊन्सिएशन हे महत्त्वाचं आहे. युनिट म्हणजे उच्चार कसा होतो व्यंजनासारखा, जरी ते स्वर सुरुवातीला असले पण त्याचा उच्चार हा व्यंजनाप्रमाणे होतो. त्यामुळे या ठिकाणी जरी स्वर असले तरी यापूर्वी आपल्याला ए आर्टिकल यूज करावं लागेल. म्हणजे युनिट, युनिव्हर्सिटी, 1 रुपी नोट अशा प्रकारे आपल्याला एचा यूज करावा लागेल. आता या ठिकाणी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं हे एक्सेप्शन महत्त्वाचे असतं. परीक्षेमध्ये तुम्हाला सरळ सरळ एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारतील, पण एक तरी क्वेश्चन हा एक्सेप्शनवरती असतोच, म्हणजे तुम्हाला गोंधळ टाकण्यासाठी, नियमाला कुठेतरी अपवाद आहे. त्यामुळे आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की कोणत्याही आर्टिकल यूज करताना त्याचे आपल्याला साऊंड्स चेक केले पाहिजे. म्हणजे त्याचा व्यंजनासारखा कॉन्सनंटसारखा आपल्याला साऊंड होतो, प्रोनाऊन्सिएशन होतं त्याचं, की वॉवेलसारखं होतं. त्या ठिकाणी हे वॉवेल या पहिल्या नियमाला एक्सेप्शन आहे. यानंतर अजून एक काही एक्झाम्पल देतो मी. पहा, 2 एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. अवर अँड ओनेस्ट मॅन. आता या ठिकाणी तुम्ही जर या अवर या शब्दाचं आपण सुरुवात कोणत्या लेटर्सने झालेली आहे तर एच, या म्हणजे कॉन्सनंट आहे ते एच. त्याचबरोबर या ठिकाणी ऑनेस्ट मॅन म्हणजे प्रामाणिक माणूस, या सुद्धा शब्दाची सुरुवात एच ने झालेली आहे. मग एच काय आहे, कॉन्सनंट आहे. पण या ठिकाणी आपल्याला याचा उच्चार करत असताना, शब्द बोलत असताना आपण म्हणतो अवर असं म्हणतो मराठीमध्ये, अवर. एच आहे म्हणा असं म्हणू का, हवर. हवर म्हणता येणार नाही, हवर म्हटलं तर ते चूक आहे, अवर हे बरोबर आहे. अगदी त्याचप्रमाणे ऑनेस्ट मॅन का हॉनेस्ट मॅन, ऑनेस्ट मॅन म्हणतो म्हणजे ते एच आहे तो सायलेंट आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी या 2 शब्दांची सुरुवात जरी कॉन्सनंट झाली असेल तरी सुद्धा त्यांचे उच्चार मात्र स्वरासारखे होतात. अव म्हणजे इथं अ प्रोनाऊन्स होते, अचं साऊंड होते, म्हणून इथं आपल्याला एन हे आर्टिकल लिहिलं पाहिजे. दुसरा वर्ड आहे ऑनेस्ट मॅन, प्रामाणिक माणूस. याची सुद्धा आपण उच्चार करत असताना ऑनेस्ट असं म्हणतोय, ऑ. आणि ऑ हा काय आहे, स्वर आहे. जरी इथं यच असलं तरी याच्या पुढे आपल्याला एन असं लिहिलं पाहिजे. परीक्षेमध्ये हमखास प्रश्न या 2 एक्सेप्शनवरती विचारला जातो, या 2 अपवादावरती विचारला जातो. कारण का अपवाद महत्त्वाचे असतात, नियमाला ठराविक अपवाद असतात, ते आपण व्यवस्थित पाहिले पाहिजे. याचा सराव आपण केला पाहिजे तर आपल्याला याच्याबद्दल माहिती मिळेल. अशा प्रकारे हे काही एक्सेप्शन आपण पाहिलेत. तर पुढचं जो आहे, पुढचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल द आहे, त्याचा आपण आता थोडा अभ्यास करूया. यूज ऑफ द. आर्टिकल द चा वापर. आर्टिकल द चा वापर कसा करायचा, आता काय ठिकाणी आपल्याला द म्हणावं लागतं तर काय ठिकाणी दी म्हणावं लागतं. यामधला फरक काय, द आणि दी. तर हे आपल्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे की ज्या वेळेला कोणत्याही आर्टिकलच्या अगोदर आपण द वापरतो त्यावेळेला ते जर स्वराने सुरुवात होत असेल तर मात्र द आपण असं म्हणता न म्हणता दी म्हणावं लागतं. आणि जर कॉन्सनंटने सुरुवात होत असेल तर मात्र त्याला त्या ठिकाणी त्याला द म्हटलं तरी चालेल. आता मी 2 एक्झाम्पल घेतो. पहा, गंगा रिव्हर म्हणजे गंगा नदी, आणि इकडं आपण अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्र, असे 2 एक्झाम्पल घेतले. पहा, गंगा रिव्हर जी हे काय आहे, कॉन्सनंट आहे म्हणजे व्यंजन आहे. तर अरेबियन सी याची सुरुवात ए न झालेली आहे, तर ए हा वावेल आहे. त्यामुळं याच्यापूर्वी आपल्याला द असं आपण लिहिलं, द गंगा रिव्हर अँड
इथं आता द म्हणता येणार नाही, कारण का इथं काय आहे, वावेल. इथं काय म्हणाले, दी अरेबियन सी, अशा प्रकारे म्हणावं लागेल. म्हणजे या दोन्हीमधला फरक आपल्याला समजला पाहिजे की द कधी म्हणायचं आणि दी कधी म्हणायचं. दी कधी म्हणायचं, ज्या वेळेला कॉमन नाउनची सुरुवात किंवा ज्या शब्दाची सुरुवात ही वावेल नव्हते त्यावेळेला द असं म्हटलं पाहिजे, आणि ज्या वेळेला कॉन्सनंट नव्हतं असेल त्यावेळेला द म्हणायचं आणि वावेलच्या वेळेला दी म्हणायचं. आता आपण त्याचा यूज बघूया. अरे केव्हा आर्टिकल यूज करायचं द, तर पहा, नद्या, पर्वत, त्याचबरोबर ग्रंथ, प्रसिद्ध पुस्तके, त्याचबरोबर धर्म, त्याचबरोबर क्रमवाचक संख्या, अजून आपल्याला हे सांगता येईल समुद्र, त्याचबरोबर शारीरिक अवयव आपले आहेत, या सगळ्या बाबी, वर्तमानपत्रे, या सर्व बाबींच्या अगोदर ज्या त्यांनी समोर लिहिले, नद्या, रिव्हर, माउंटन, फेमस बुक, ऑर्डिनल नंबर, सी, किंवा एखादा आपल्या शरीरातला अवयव असेल, यांच्या नावापूर्वी आपल्याला आर्टिकल द यूज करायचं आहे. याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. आताच मी आपण एक्झाम्पल पाहिलं, गंगा रिव्हर, त्याचबरोबर हिमालया, द हिमालया, द मून, जगामध्ये एकमेव असणाऱ्या वस्तूसाठी सुद्धा द आर्टिकल यूज करतात. द ताजमहल, द मून, द सन, अशा प्रकारे. द स्टार, ग्रंथ, द रामायण, त्याचबरोबर क्रमवाचक संख्या, द फर्स्ट, द सेकंड, त्याचबरोबर समुद्र, दी अरेबियन सी, त्याचबरोबर शारीरिक अवयव, द हेड, द हेअर, द हँड, अशा प्रकारे. वर्तमानपत्रे, द टाइम्स ऑफ इंडिया, अशा प्रकारे ज्या ज्या तुम्हाला बाबी दिलेल्या आहेत, नद्या, पर्वते, ग्रंथ, प्रसिद्ध पुस्तके, धर्म, द हिंदू, द मुस्लिम, अशा प्रकारे क्रमवाचक संख्या, या ठिकाणी आपल्याला आर्टिकल द चा आपल्याला वापर करायचा आहे. अशा प्रकारे आर्टिकल ए, आर्टिकल अँड आणि आर्टिकल द, अशा प्रकारे तिन्ही आर्टिकलचा आपण केव्हा वापर करायचा याचा आपण आताच शिकलो आहोत. तुम्ही घरी सुद्धा याचा सराव करू शकता. पण आर्टिकल केव्हा वापरायची नाही याचं थोडीशी माहिती आता आपण पाहूया. ही आर्टिकल्स केव्हा यूज करायची नाही, कोणाकोणासमोर आर्टिकल यूज केली जात नाही याबद्दल आता माहिती पाहूया. आर्टिकल्स केव्हा वापरू नयेत. तुम्हाला पहिलीच मी अट दिलेली आहे की आर्टिकल्स यूज करायच्या अगोदर आपल्याला कॉमन नाउन, आणि ते पण सिंग्युलर हवं आहे. म्हणजे प्लुरल नाउन्स जे असतात, प्लुरल नाउनच्या अगोदर
कोणतेही आर्टिकल्स यूज करू नये. हे फर्स्ट झालेलं आहे प्लुरल नाउन. त्यानंतर प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे विशेषनामं. विशेषनामांच्या पूर्वी सुद्धा कोणतेही आर्टिकल यूज केलं जात नाही. जसं अराम, अशाम असं आपल्याला बोलता येणार नाही. प्रॉपर नाउनच्या अगोदर कोणतेही आर्टिकल यूज केले जात नाही. त्याचबरोबर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नामे यांच्या सुद्धा अगोदर कोणतीही आर्टिकल यूज केली जात नाही. त्याचबरोबर मटेरियल नाउन. आता मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नामे. पदार्थवाचक म्हणजे आपण तेल म्हणतो किंवा वॉटर, यांच्या सुद्धा अगोदर कोणत्याही प्रकारची आर्टिकल्स यूज केली जात नाहीत. त्याचबरोबर लँग्वेज. लँग्वेज म्हणजे भाषा. हिंदी, मराठी, इंग्लिश या भाषांच्या अगोदर कोणतेही आर्टिकल्स यूज केले जात नाही. त्याचबरोबर डिसीज असतील म्हणजे रोग, त्या रोगांच्या नावाच्या अगोदरही कोणतेही आपल्याला आर्टिकल्स यूज केलं जात नाही. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिकल्स ही आपल्याला वार म्हणजे डेज, मंथ याच्याही अगोदर यूज करता येत नाही. त्याचबरोबर ऋतू असतील, ऋतूंच्या नावाच्या अगोदर आर्टिकल्स यूज केली जात नाही. तशा प्रकारे या आपल्याला काही सूचना लक्षात ठेवल्या पाहिजे की आर्टिकल्स आपण केव्हा यूज केलं नाही पाहिजे आणि केव्हा केलं पाहिजे. अशा प्रकारे आर्टिकल हा घटक आपण शिकलो आहोत. तर आपण याबद्दल काही प्रश्न पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल. गंगा इज हॉली रिव्हर. हॉली म्हणजे पवित्र. गंगा ही पवित्र नदी आहे. हे एक्झाम्पल आहे. या गंगाच्या अगोदर कोणता आर्टिकल यूज करावा लागेल? ए, एन, दो और लास्ट नो आर्टिकल. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहेत. तुम्हाला मी सांगितलं की आपला नियम नंबर आपण शेवटीला तर शिकलेलो. कोणत्याही नद्यांच्या नावाच्या अगोदर आपल्याला आर्टिकल द यूज करावे लागेल. म्हणजे या ठिकाणी हे आर्टिकल आपल्याला यूज करावं लागेल. म्हणजे इथं उत्तर दिलं पाहिजे द गंगा इज अ हॉली रिव्हर. त्याचबरोबर दुसरं आपण डॉट डॉट पुणे इज ए ब्युटिफुल सिटी. इथं आर्टिकल ए, आर्टिकल एन, आर्टिकल द अँड नो आर्टिकल. अशा प्रकारचे काय पर्याय आहेत. पुणे इज अ ब्युटिफुल सिटी. तुम्हाला शेवटी सांगितलं आर्टिकल केव्हा वापरू नये. यानुसार पुणे एक प्रॉपर नाव आहे, म्हणजे विशेष नाव आहे. ते एका गावाचं नाव आहे किंवा एका सिटीचं नाव आहे. त्यामुळे या ठिकाणी आर्टिकल्स येईल का? तर नक्कीच नाही. या ठिकाणी कोणता पर्याय निवडावा लागेल आपल्याला? नो आर्टिकल्स. पुणे इज अ ब्युटिफुल सिटी असं त्याचं उत्तर राहील. अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव तुम्ही घरी करा आणि आपण या ठिकाणी आर्टिकल हा घटक थांबवतो. धन्यवाद.